ज्योतिषशास्त्रानुसार कोट्याधीश करणारा वसुमती योग जुळून आल्यानं 8 राशींना शुभ उत्पन्न वाढण्याची संधी मिळणार आहे. हाती पैसा असणार आहे आणि लाभच लाभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अनेक शुभ योगांपैकी असलेला वसुमती योग हा कसा जुळून येतो, या योगाची फलं काय सांगितली आहेत आणि कोणत्या राशींना याचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो आणि तो कधीपर्यंत आहे, चला सविस्तर समजून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. आत्ताच्या घडीला मीन राशीत शनी, बुध, शुक्र, राहू हे ग्रह विराजमान असून यामुळे अनेक प्रकारचे शुभयोग जुळून आलेले आहेत. मीन राशीत चतुर्ग्रही योग, मालव्य राजयोग, लक्ष्मीनारायण राजयोग जुळून आलेले आहेत. मे महिन्यातील पूर्वार्धापर्यंत हे योग कायम असणार आहे. वृषभ राशीत असलेला गुरु आणि धनु राशीत असलेला चंद्र यांच्यामुळे वसुमती नामक अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. या योगामुळे एखादी व्यक्ती कोट्याधीश होऊ शकते, भौतिक सुख प्राप्त होऊ शकतात, सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते. यामुळे साहस, जबाबदारी, सामंजस्यही वाढते. मान सन्मान, पद, प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. यश, प्रगतीच्या सुवर्ण संधी मिळू शकतात. अशी अनेक प्रकारची फलं या योगामध्ये सांगितली गेली आहेत. त्याचबरोबर सूर्य आणि गुरु यांचा अर्धकेंद्र योगही जोडून येत आहे. या लगतच्या काळात काही राशींना या सर्व योगाचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. मग त्या भाग्यवान राशी कोणत्या आणि कोणत्या राशीवर याचा कसा प्रभाव असू शकेल, चला बघूया. सर्वात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांना जवळच्या मित्रांची मदत मोलाची ठरू शकेल. कठीण काम किंवा मोठी जबाबदारी आत्मविश्वासानं पूर्ण करू शकाल. एखाद्या विशेष कामगिरीसाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यासपीठावर सन्मानित केले जाऊ शकतात. व्यावसायिकांसाठी कालावधी फायदेशीर राहू शकेल. पूर्वी पैसे गुंतवले होते त्यात नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढेल. प्रेम जीवनातही हा काळ अनुकूल राहू शकेल. दुसरी रास आहे वृषभ रास. हे विविध योग वृषभ राशीसाठी योग्य ठरू शकतात. गुरुकृपेनं मान सन्मान प्राप्त होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत वेळ अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. शुभ कार्य सुरू करू शकता. धार्मिक कार्यात आवड वाढेल, आदर वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी लाभ मिळतील. शिवाय जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल. त्यानंतरची रास मिथुन रास. नोकरी आणि व्यवसायात मिथुन राशीच्या लोकांना भरपूर नफा मिळू शकेल. बेरोजगारांना नोकरीचा शोध पूर्ण करता येईल. दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला आहे त्यांनाही यश मिळू शकेल. व्यवसायाबाबत बनलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. शुभ वार्ता मिळू शकेल. अध्यात्माकडे कल वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे कौतुक होऊ शकेल. शेअर बाजाराशी संबंधित व्यवसायात नफाही मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना अचानक लाभ मिळू शकतात. करिअरबाबत जे काही निर्णय घ्याल ते शुभ आणि फलदायी असतील. आर्थिक व्यवस्थापन सुज्ञपणे केलं पाहिजे. परीक्षा आणि स्पर्धाची तयारी करणाऱ्यांना काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. नोकरदारांसाठी शुभ काळ राहू शकेल. कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकतो. त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना यशासोबत आर्थिक लाभ होऊ शकतो. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते. बढतीसोबतच मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धाला किंवा शत्रूला कठीण लढा देण्यात आपण यशस्वी होऊ शकता. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे अनेक स्रोत वाढू शकतील. त्यानंतरची रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामातील अडथळे दूर होतील. व्यवसायात नफा होईल. घरात आणि कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. काही मोठी चांगली बातमीही मिळू शकते. कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. सौभाग्यात वाढ होईल. एखादी मोठी रक्कम मिळू शकेल. त्यानंतरची रास आहे कुंभ रास. सध्या या राशीचा 7.5चा अखेरचा टप्पा सुरू आहे. शनीच्या कृपेनं प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकेल. पदोन्नतीमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. घर, वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. शुक्र ग्रहाच्या कृपेनं प्रेम जीवन चांगलं राहू शकेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. संशोधन कार्य, लेखन, शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना फायदा होईल. त्यानंतरची रास आहे मीन रास.
मीन राशीचा 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे। शुक्र ग्रहाची ही उच्च रास आहे, त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आलेला आहे। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल। कल अध्यात्माकडे वाढू शकतो। आत्मपरीक्षण कराल, अनेक बदल घडून येतील। सर्जनशीलता वाढू शकेल, तर्कशक्ती वाढू शकेल, अनेक क्षेत्रात यश मिळू शकेल। शिवाय करिअरच्या क्षेत्रात फायदा होऊ शकतो। तर अनेक शुभ योगांपैकी एक असलेला वसुमती योग हा या 8 राशींना शुभ असणार आहे। या काळात त्यांचे उत्पन्न वाढेल, हाती पैसा राहील आणि लाभच लाभ होण्याची शक्यता वर्तविली जाते। ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातंय। अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।